हाय फ्रेंड्स, मी सायली. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शंकरपाळी. या वाटीच्या मापाने आपण प्रत्येक गोष्ट करणार आहोत. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर अशाप्रमाणे आपण हे शंकरपाळीचं प्रमाण ठेवलं आहे. आणि 7 वाट्या मैदा. 7 वाट्या मैदा म्हणजे 1 किलो मैदा अशाप्रमाणे आपण करणार आहोत. हे मैद्याचं पीठ आपण आधीच मोजून ठेवलं होतं. ते मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण केलं आहे आटून दूध थोडंसं गरम करायचं. त्या गरम केलेल्या दुधामध्ये साखर आधी वितळून घ्यायची. साखर वितळून झाल्यास थोडंसं कोमट झालं दूध साईडला ठेवून तेव्हा आपण तूप टाकायचं. तूप हे गरम करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण थोडंसं 1-5 मिनटं त्याला शांत होऊ द्यायचं. तर दूध थोडंसं असं कोमट झालं की मग ते तसंच आपल्या मिश्रणमध्ये टाकून द्यायचं, मैद्यामध्ये टाकायचं. आणि न पाणी टाकता आपल्याला तेवढंच त्याच्यात तिंबून घ्यायचं आहे. आबडधोबड का असे ना तिंबून घ्यायचे आणि त्याचे असे गोळे करून ठेवायचे. आणि ज्याने आपल्याला जर लयच असं कोरडं वाटत असेल पण लेयर्स पडतील त्याचं काय चिंता नाही आहे. पण त्याच्यात लेअर पडायसाठी आपण कोरडंच असं थोडे थोडे गोळे करून ठेवून मग लाटले तर ते खूप छान होते. अशा प्रकारे व्हायला पाहिजे. असं कोरडं वरून तर सॉफ्ट आहे, मधून कोरडं असं पाहिजे. म्हणजे कसं मधून लेयर्स पण सुटतात. जास्त असं काय ह्याला पाणी वापरायचं नाही. जर खूप वाटत असेल तर मग आपण थोडंसं दूध आणि थोडीशी साखर टाकायची आणि तेवढंच कोमट करून मग थोडंसं शिंपडायचं वरून नुसतं त्या पिठांना आणि वरच्या वरून असं मळून घ्यायचं. तेवढाच गोळा करायचा. आणि बघा ही शंकरपाळी किती लेअर सुटलेत. आणि मग इतके दमले होते ना, मग पूर्ण शंकरपाळी करून घाम सुटला होता त्यात. आणि शंकरपाळीला वेळ लागतोच त्यामुळे विषयच नाही. पण एवढ्या लेअर्स बघून शंकरपाळीला सगळा थकवा निघून गेला. चला, माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचं धन्यवाद.